बिर्याणी बनवली. तू काय करायली? काय नाही. काय करणार आहे? भांडे घासणार आहे. कॅमेरा केला इकडे पळून जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज बिर्याणी बनवणार त्या तुम्हाला दाखवतो. हे बघा, यांनी गरम गरम चहा इथं सांडून घेतला होता. तर काय एवढं झालं नाही, थोडा गरम होता. वा म्हणते ठसका उठवला म्हणून सगळे बाहेर गेलते. आले बघा. आजू हाय म्हण, असं म्हण हाय. मस्त लावलंय, चांगला लावलाय टिक्का. हा टिक्का अजून लावलाय आमच्या. हा अजूनही लावलाय टिक्का, सगळ्यांना लावलाय. चला मग आता ATM मधनं पैसे काढू, आईच्या ATM मधनं. आईच्या बँकेत फुल पैसे आहेत, आपण ATM ने काढू. चल ना. बिर्याणी बनवणार आहे आज, चिकन बिर्याणी. त्याचा मसाला रेडी आहे. उशिरा आलो, नाही तर पहिल्यापासून दाखवलं असतं. चिकन आहे, चिकन मस्त बनवलं. चिकन बिर्याणी हिरव्या मिरच्या पण टाकलं. दही दही टाकले ना चिकन मध्ये, सगळं तेल जाते. अच्छा, मग लिंबू पिळा. ठीक आहे ठीक आहे. आपण बघू थोडं. आणि आता तर मसाला बनवायली आहे बघा. अंशू 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 पळाला का? हा अंशू आता इंजेक्शन दिलं. याचा पायच लंगडा झालाय. लंगडा पाय झालाय, पळतच नाही. आई काय बोलत नाही गेली, पटापट करायला लागली. भूक लागली असते. मी आज कॉफीच पिली दिवसभर ऑफिस मध्ये. कॉफी पिली आहे. भूक लागली मला. हे बिर्याणीचे तांदूळ, हे आता चिकन मस्त. हे तर काय काय करायला गेले म्हणते, मला भांडे घासायचे तेवढंच काम. बाकी बिर्याणी करायला काय मदत करायला गेली. शिजायला लागली भाजी. तुमच्याकडे भात टाकेल. काय करणार नाही का तुझं स्वतः? काय नाही ना, आज आई बनवणार आहे. तुझं काय काम? आज बिर्याणी आई बनवणार आहे, त्यामुळे मला काही जास्त काम नाही. फक्त भांडे घासणार आहे. हो, फक्त भांडे घासणार. जेवण केलेलं फक्त भांडे घासणार. जेवण केल्यावर जेवण नंतर. तिचा आवाज लय वाटते. बोलेल मोठे थोडं, रागात आल्यावर बोलते. कसं ब्लॉग काढताना असं बोलाय पाहिजे सारखं सारखं. ब्लॉग काढण्याच्या पहिलेच पैसे चालू मागायला. आपलं चॅनल अजून हाफ मॉनिटाईज झालंय, फुल मॉनिटाईज नाही झालं. अंशू 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 कुणासारखं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. अंशू म्हणते माझ्यासारखं दिसतं अंशू, है ना जाता? अंशू माझ्यासारखं दिसते. तर चौघांसाठी एवढं पातेलं भरून बिर्याणी, एवढं पातेलं भरून बिर्याणी आम्ही चौघांसाठी. हे